केंद्र सरकारने विश्वकर्मा योजना ही जाहीर केली आणि त्याचं इम्प्लिमेंटेशन सुरू झालं। महाराष्ट्रातल्या 18 पगड जाती, 12 बोलतेदार, 353 जातींच्या या ओबीसी समाजामध्ये विश्वकर्मा योजनेच्या माध्यमातून पहिल्या टप्प्यामध्ये 3 लाख परिवारांना आणि मग 3 लाख परिवारांना रोजगार निर्मिती करण्याकरता संपूर्ण प्रशिक्षण, संपूर्ण योजना आणि संपूर्ण त्यांना संपूर्ण उद्योग सुरू होतपर्यंत पक्षाच्या ओबीसी मोर्चाच्या टीमने काय काम करायचं त्याकरता आम्ही आज तयारी केली आहे। शेवटी योजना आल्यावर योजनेचे इम्प्लिमेंटेशन होणे, लाभार्थी खरा जो आहे ज्याला गरज आहे, हाताला मुंग्या येत होत्या, गुडघे, कंबर, मान, पाठ खूप दुखत होती। अमृत लोणी आर्थो प्लस घेतल्यापासून हाताच्या मुंग्या कमी झाल्या। आरोग्याचा भरोसा अमृत नोनी ऑर्थो प्लस। तिथपर्यंत योजना पोहोचणे आणि त्या योजना पोहोचताना काही जर अडचणी आल्या त्या अडचणी सुद्धा पक्षाने सोडून देणे, पक्षाच्या नेत्यांनी सोडवणे, याकरता आज ओबीसी मोर्चाने तयारी केली आहे। पुढच्या महिन्याभराच्या आत 3 लाख परिवाराकडे ही योजना पोहोचेल आणि मला विश्वास आहे की जेव्हा 3 लाख परिवारांनी योजनेचा लाभ घेतला तेव्हा त्यांच्या मागे 10 तरी एम्प्लॉयमेंट, एक व्यक्तीने लाभ घेतल्यावर त्याला 10 एम्प्लॉयमेंट होणार आहे तयार। म्हणजे 3 लाख इंटू 10 30 लाख लोकांना, 30 लाख परिवारांना महाराष्ट्रामध्ये या योजनेचा लाभ होऊ शकतो, याची तयारी आज आम्ही केली। ओबीसी समाजातल्या या विश्वकर्मा योजनेतला कुणी लाभार्थी सुटू नये, हा पहिला टप्पा आहे। दुसरा टप्पा पुन्हा येणार आहे। मला वाटतं की मोदीजींनी 13,000 कोटी रुपये या विश्वकर्मा योजनेला दिले आहेत। आम्ही पक्षाचे सैनिक म्हणून मोदीजींचा जो संकल्प आहे आणि स्वप्न आहे की या जो पारंपरिक व्यवसाय करणारा हा जो समाज आहे, नावी समाज असेल, कुंभार समाज असेल, सोने चांदीचा कारागीर असेल, असे 18 त्या ठिकाणी व्यवसाय आहेत ज्यातनं आपण 18 पगड जाती म्हणतो, त्यांना याचा लाभ होणार आहे। सर, जरांगे पाटील शेवटचं अल्टिमेटम त्यांनी सरकारला दिलेलं आहे। एकीकडे ओबीसी समाजाच्या आरक्षणाला धक्का लागणार नाही असं सरकार म्हणते आणि मराठ्यांना सुद्धा आरक्षण दिलं जाईल असे म्हणते। नेमकी हे समीकरण कसं जुळून येणार आहे काय? नाही, जेव्हा माननीय मुख्यमंत्री आणि अजितदादा आणि देवेंद्रजी यांनी महाराष्ट्राच्या सर्वपक्षीय बैठक घेतली, सर्वच पक्षाच्या लोकांनी एकमुखानेच सरकारला समर्थन दिलं। मला वाटतं मंत्रिमंडळाचं समर्थन आहे, विधानमंडळाचं समर्थन आहे, सर्व पक्षाचं समर्थन आहे, आमचं समर्थन आहे की मराठा समाजाला आरक्षण मिळालंच पाहिजे। पण ही गोष्ट खरी आहे, कुठल्याही समाजावर अन्याय करून किंवा कुठल्याही समाजाचं आरक्षण करून ते करू नये आणि हीच मागणी सर्वपक्षीय आहे, ही काही एकट्या पक्षाची नाही आहे। आणि त्यामुळे हा मुद्दा काही सरकार किंवा विरोधी पक्षाचा नाही आहे, हा समाजाला न्याय देण्याचा आहे। त्यामुळे या प्रश्नाकडे राजकीय दृष्ट्या नाही बघितलं पाहिजे, या प्रश्नाकडे सामाजिकदृष्ट्या बघितलं पाहिजे आणि सामाजिकदृष्ट्या बघून मराठा समाजात जे आर्थिक दुर्बल समाज आहे, जो शैक्षणिक दुर्बल आहे, त्या समाजाला आरक्षण दिलं पाहिजे आणि मुख्य प्रवाहात आणलं पाहिजे। मराठा समाजाला आरक्षण देण्याचं काम माननीय देवेंद्र फडणवीसजी मुख्यमंत्री असताना केलं, ते कधीच झालं नव्हतं। त्यांनी उपसमिती तयार केली, चंद्रकांत दादा अध्यक्ष होते, आम्ही मंत्रिमंडळामध्ये होतो। मला तर अभिनंदन करायचं की देवेंद्रजींनी त्या काळामध्ये सर्व अभ्यास करून समाजाचा त्या ठिकाणी आयोग तयार करून त्या ठिकाणी शैक्षणिक आणि मागासलेपण, सामाजिक आणि सर्व बाबीचा अभ्यास करून आरक्षण दिलं। पण महाविकास आघाडीच्या नाकर्तेपणामुळं ते आरक्षण गेलं। पण आता पुन्हा सरकार नवीन आलं आहे, शिंदे फडणवीस सरकार आणि अजितदादा आहे। मला विश्वास आहे की हे आरक्षण पुन्हा योग्य पद्धतीने मराठा समाजाला मिळेल असा मला विश्वास आहे। महायुतीमध्ये गेलेले अनेक नेते जे आहेत ते पस्तावत आहेत, ते उद्धव ठाकरे आणि शरद पवार जाऊन विरोधात आहेत, फक्त थोडे पैसे कमवू द्या आम्हाला परत येतो असं म्हणतायत। ते कितपत तथ्य या आरोपामध्ये? खरं तर राहिलेले जे लोक आहेत त्यांच्याकडले
म्हणजे शरद पवार साहेबांकडे जे राहिलेले लोक आहेत, उद्धव ठाकरेजीकडे राहिलेले लोक आहेत, ते थांबून राहावे. ते आता मोठ्या प्रमाणावर यादी आमच्याकडे येत आहे. काँग्रेसची काही यादी आमच्याकडे आहे, एकनाथ शिंदेकडे उद्धव ठाकरेजीकडे यादी आली आहे, अजितदादाकडे शरद पवार साहेबांकडे यादी आहे. ही जी यादी आमच्याकडे आली पक्षप्रवेशाकरता, हे पक्षप्रवेश होऊ नये, आपला पक्ष वाचून राहावा, त्याकरता असं सांगावं लागतं म्हणून ते सांगतायत. मी दाव्याने सांगतो की लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीमध्ये या तीनही पक्षाला, काँग्रेस पार्टीला, उद्धवजींना आणि शरद पवारजींना उमेदवार सुद्धा मिळणार नाही, ही परिस्थिती महाराष्ट्रामध्ये येणार आहे. सर, ओबीसीच्या मुद्द्यावरून काँग्रेसमध्ये 2 गट पाहायला मिळाले. 2 बैठका ज्या आहेत त्या वेगवेगळ्या घेण्यात आल्या. एक विजय वडेट्टीवारांनी घेतली आणि नाना पटोले घेतली. आतापर्यंत पण नाना पटोले त्यात असंही म्हणाले की भाजप हे न्याय मिळवून देणार नाहीये. कसं बघताय? नाही, नाना पटोलेजी आणि वडट्टीवारमध्ये आता सध्या मोठं शीतयुद्ध सुरू आहे, हे महाराष्ट्र बघताय. वडट्टीवारजींना विरोधी पक्षनेते म्हणून काहीतरी बोलावं लागतं म्हणून ते बोलतात. मागे ते ओबीसी मंत्री असताना त्यांनी घोषणा खूप केल्या होत्या, आम्ही हॉस्टेल चालू करू, आम्ही ओबीसीची मोठ बांधतो आहे. आम्ही त्यांना समर्थन दिलं, बाबा चांगलं काम करताय. पण 2.5 वर्ष काहीच झालं नाही महाराष्ट्रामध्ये. खरं तर या ओबीसी समाजाला न्याय द्यायचा विषय आला तर देवेंद्रजी समोर आले होते. देवेंद्रजी मुख्यमंत्री असताना जो ओबीसी समाजाला न्याय मिळाला, आज माझ्यासारखा कार्यकर्ता एक मंत्रिपदावर राहिला. राज्यामध्ये जवळपास 15च्या वर मंत्री ओबीसी होते महाराष्ट्रामध्ये. पंकजाताई होत्या, मी होतो, राम शिंदे होते, संजय कुटे होते. 1 लोक राज्यामध्ये मंत्री म्हणून काम करायचो. खरं तर ओबीसी मंत्रालय देवेंद्रजींनी दिलं. आम्हाला 50 गोष्टी सांगता येईल. केंद्र सरकार मोदीजी आले तेव्हा केंद्र सरकारमध्ये ओबीसीला खरं न्याय मिळाला. पण नाना पटोलेजीला दुःख आहे, ते भाजप सोडून गेल्यावर ते अशा पक्षात गेले आहे. नाना पटोलेंचं दुःख असं आहे, जे भाजप सोडून गेलं अशा पक्षात गेले आहे. त्यांना अध्यक्षपद मिळालं, मंत्रिपद मिळालं नाही. पण त्यांना असं वाटतं आहे की मोदीजींनी देशामध्ये 27 मंत्री बनवले. एखाद्या वेळी नाना पटोले सुद्धा भाजप सोडून नसते गेले तर त्या 27 मध्ये नाना पटोले असते. हे त्याला दुःख वाटतं आहे. म्हणून त्यांना असं वाटतं की आता अध्यक्षपदावर राहून त्यांच्या काँग्रेसच्या त्यांना काही मिळणार नाही आहे. जेव्हा सरकार होते तेव्हा मंत्रिपदही मिळालं नाही, आणि त्यामुळं त्यांना ते दुःख आहे, ते दुःख बोलून दाखवतात असं मला वाटतं. सर म्हणतात राज्यात दुष्काळाची परिस्थिती आहे, सरकार गंभीर नाहीये, मंत्रिमंडळात निर्णय होत नाहीत, याउलट मंत्री पैशाची उधळपट्टी करून वाघ नका आणायला परदेशात गेले, असं नाना पटोले. असं आहे की आता त्यांच्या 2.5 वर्षाचा कार्यकाळ काढला किंवा त्यांच्या पूर्वीचा कार्यकाळ काढला, जेवढं काम देवेंद्रजीच्या सरकारने मागच्या 5 वर्षात आणि आता एकनाथ शिंदे सरकारने केलं आहे शेतकऱ्याकरता, म्हणजे 1 रुपयामध्ये कुणाला पीक विमा योजना मिळेल हे कोणी विचार केला नाही. आणि शेतकऱ्यांना आता खरा जे पीक विमा योजनेचा लाभ मिळणार आहे. दुष्काळाच्या परिस्थितीत शेतकऱ्यांचे पंचनामे झाले आहे. मला वाटतं नागपूरचं अधिवेशन समोर आहे, लागणारे पैसे सरकार देईल. आणि मला विश्वास आहे की तीनही नेते जे महाराष्ट्राचे आहे हे शेतकऱ्याकरता काम करणारे आहे. आणि त्यामुळं शेतकऱ्यावर जास्तीत जास्त शेतकऱ्याच्या बाजूने काम करणारं सरकार महाराष्ट्रात आहे. आम्ही सुद्धा पक्ष म्हणून शेतकऱ्याच्या बाजूने आहोत. जे दुष्काळग्रस्त शेतकरी आहेत त्यांच्या बाजूने आहोत. केंद्र सरकारसुद्धा शेतकऱ्याच्या बाजूने आहे. आणि मला वाटतं जे काही नुकसान झालं आहे, येणारी दिवाळी समोर आहे, दिवाळीपूर्वी नक्कीच सरकार योग्य पद्धतीने नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना आता 25% पैसे दिलेच आहे. पण जे काही राहिले असतील शेतकऱ्याचा जोपर्यंत पूर्ण नुकसान भरपाई ही मिळत नाही तोपर्यंत शेतकरी सुखी होत नाही, मान्य आहे. आणि ते सरकार करेल असं मला वाटतं. सर, पितृपक्ष संपताच मंत्रिमंडळ विस्तार होणार आता अशा चर्चा होत्या. नवरात्रीत मंत्रिमंडळ विस्तार होणार का? कारण की मंत्रिमंडळाची बैठक ही 19 तारखेला घेतलेली आहे सोडून. मी आपला निरोप एकनाथ शिंदेजींना पोहोचवतो. त्यांचा अधिकार आहे मंत्रिमंडळ विस्तार करायचा. आणि त्यामुळं आज संध्याकाळीच मी त्यांच्याशी तुमचा निरोप म्हणजे त्यांचा निरोप कळवेल. आज नानांनी एक बैठक घेतलेली आणि वडेट्टीवारांनी नागपुरात बैठक घेतली ओबीसीच्या संदर्भात. कसं बघता या 2 बैठक? नाही, काँग्रेस पार्टी अशी पार्टी आहे की या पक्षामध्ये काय होईल मला माहिती नाही. दिग्विजय सिंगने
मला वाटतं राजीनामा दिला आहे तिकडे मध्य प्रदेशमध्ये. आणि जशा जशा 2024च्या निवडणुका येतील महाराष्ट्रात, नाना पटोलेची गाडी वेगळी दिसणार आहे आणि विजय वडेट्टीवाराची गाडी वेगळी दिसणार आहे. त्यामुळं खरं तर ही वर्चस्वाची लढाई सुरू झाली आहे आणि या वर्चस्वाच्या लढाईमध्ये काँग्रेस पार्टीमध्ये कोणी राहणार नाही. आणि तुम्हाला 2024मध्ये मी सांगितलं, काँग्रेस पार्टीमध्ये तिकीट घ्यायला सुद्धा कोणी तयार होणार नाही. ही स्थिती महाराष्ट्रात येणार आहे. मी तुम्हाला जेव्हा ही स्थिती येईल तेव्हा तुमच्यासमोर प्रेसला नक्की येईल. बरं, ओबीसीच्या संदर्भात एक यात्रा देखील काढणार आहे. जरांगे पाटील यांनी सरकारवरती गंभीर आरोप केला आहे. त्यांची जेव्हा सभा होती तेव्हा अनेक गावच्या लाईट बंद केलेल्या होत्या, इंटरनेट बंद केले होते. सरकारला कुठेतरी पुन्हा घडवायचं होता, तर गंभीर आरोप. कधी सरकारमधले काम करणारे तीनही नेते अशा मनाचे नाही आहेत. ना एकनाथ शिंदेजी इतक्या छोट्या विचाराचे आहे, देवेंद्रजी सारखे नेते प्रगल्भ नेते या सरकारमध्ये आहेत. असं कोणी, हे काही आमच्या पार्टीचे संस्कार नाही आहे आणि आमच्या पक्षाचे संस्कार नाही की कुणाचा मोर्चा आहे किंवा कुणाचं आंदोलन आहे. आणि मराठा समाज हा काही कुणा व्यक्तीसाठी नाही आला, समाजाला न्याय मिळण्याकरता आला. भाजपाच्याही त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर कार्यकर्ते आणि आमचे नेते सर्व त्या ठिकाणी गेले. कोणी रोखला कुणाला? आमच्या मंत्र्यांनी त्या ठिकाणी 50-50 त्या ठिकाणी जशा जशा व्यवस्था उभ्या झाल्या तसं मराठा समाजाने उभ्या केल्या. मराठा समाज हा व्यक्तीच्या मागे नाही, त्या ठिकाणी समाजाला न्याय मिळावा आला होता. आणि त्यामुळं मला वाटतं असा जो समाज जेव्हा येतो रस्त्यावर तेव्हा त्या समाजाला न्याय मिळाला पाहिजे या दृष्टीने बघितलं पाहिजे. सरकारमध्ये असं कोणी नाही आहे, उलट विरोधी पक्षामध्ये षडयंत्र केले असतील कोणी. पण सरकारी पक्षामध्ये वीज बंद करणे, रस्ते बंद करणे, मग एवढा मोठा जनसमुदाय कसा आला? सरकार जर विरोधात गेलं असतं, सरकारचा एखादा पक्ष जरी विरोधात जरी असता तरी एवढा मोठं समर्थन कसं मिळालं असतं किंवा एवढा मोठं त्या ठिकाणी व्यवस्था कसं झाल्या असत्या? आज एवढा मोठा मोर्चा आला, इतके लोक सहभागी झाले, काही नाही आहे. बनावट बातम्या तयार केल्या, सोशल मीडियावर नरेटिव्ह तयार केले आणि कोणत्या मोर्चाला कोणी गालबोट लावण्याची कोणी त्या ठिकाणी कल्पनाही डोक्यात आणली नाही. कोणीची हिंमतही करू शकत नाही. जेव्हा समाज रस्त्यावर येतो तेव्हा कोणी हिंमत करू शकत नाही. त्यामुळं कुणाचे नाव बदनाम करू नये. या मोर्चाला किंवा या आंदोलनाला सर्वच पक्षांनी, जवळपास तिथले जे स्थानिक लोक होते समाजाचे, सर्वच पक्षाचे लोक त्या कार्यक्रमाला होते, त्या मोर्चाला होते. त्यामुळे सर्व पक्षीय मोर्चा होता किंवा सर्व पक्षीय त्या ठिकाणी नागरिक जनता सहभागी झाली होती. सर, विजय वडेट्टीवार यांनी आता एक गंभीर आरोप केला. महाराष्ट्रामध्ये जे लोक गेले, विशेषतः अजित पवार गट गेलाय, त्यांना पश्चाताप झालेला आहे. काही जण शरद पवार यांच्याकडे जातायत, रडतायत आणि सांगतायत आम्हाला थोडेसे पैसे कमवू द्या, नंतर आम्ही पुन्हा येतो. मी सांगितलं ना, मी सांगितलं की ज्या नेतृत्वाने विजय वडेट्टीवार साहेबांना माझा पहिला प्रश्न आहे की काँग्रेस पार्टीमध्ये ते स्वतः राहूनही राहुल गांधी देशाचे नेते बनू शकत नाही. राहुल गांधीला भाषण देता येत नाही आणि राहुल गांधीला भाषण देता येत नाही म्हणून ते नेतृत्व करू शकत नाही. असं मानसिकता ज्या काँग्रेसच्या नेत्याची आहे त्यांच्याबद्दल काय वारंवार बोलावं? त्यांनी मान्यच केलं की राहुल गांधी आता नेते बनू शकत नाही, राहुल गांधी हे भाषण देता येत नाही. त्यामुळं मला वाटतं की वारंवार या विषयामध्ये त्यांचा जो जी काही भूमिका आता आली आहे बाहेर, त्याच्यातनं ते थोडे आता सावरले आहे. मला वाटतं पुढे बघू. सर, मंत्री चंद्रकांत पाटील यांनी एक दावा केला की भारताला जर युनोमध्ये सदस्यत्व मिळालं नाही तर मोदी जे आहे ते नवीन युनो तयार करतील असं त्यांनी दावा केला. 60 देशांचा पाठिंबा आहे मोदींना, त्यामुळे नवीन युनो तयार करू शकतो. आपण बघितलं असाल की मोदीजींना माननीय पंतप्रधान मोदीजी, ज्यांना विश्वगौरव युग पुरुष म्हणतो आपण, हे काय मी म्हणत नाही आहे, आम्ही पक्ष म्हणतो, आम्ही त्यांचा गौरव करतोच. पण 150च्या वर देशांनी मोदीजींचं नेतृत्व मान्य केलं आहे. या जगातल्या 78% लोकांनी मोदीजींचं नेतृत्व मान्य केलं आहे. 78% लोकांनी पसंती दिली आहे. जगातल्या 78% लोकांनी पसंती दिली आहे. आणि सर्वात महत्त्वाचं, या जगातल्या 14 देशांनी त्यांच्या देशातला सर्वोच्च पुरस्कार मोदीजींना दिला. G20 मध्ये बघितलं असाल, संपूर्ण जग मोदीजींच्या मागे उभं होतं.
त्यामुळं संपूर्ण जग मोदींच्या मागे उभं आहे याचं चित्र आपल्याला दिसला 9 वर्षामध्ये. त्यामुळे चंद्रकांत दादांनी कुठल्या मुद्द्यावर ते मांडलं मला बघावं लागेल, पण मोदीजी जगाचे नेते आहेत का? तर आहे. आणि याच्यामध्ये शंका कुणी भारतीयाच्या मनात नाही आहे. 140 कोटी भारतीयाला वाटतं आहे की आमचा नेता जगाचा नेता आहे. सर, ठाकरेंची कार्यकारिणी जाहीर झालेली आहे. सगळ्यात जास्त पदं मुंबईच्या वाटेला आलेली आहेत. अनिल परब यांना नेतेपद दिलेलं आहे आणि ज्यांच्यावर नाराजी होती शिंदे गटाची त्यांनाच पदं दिलेली गेलेली आहेत. कसं बघतो? आता ती जी त्यांच्याकडे जी पार्टी आहे उद्धव ठाकरेकडे, तो आता छोटा गट राहिला आहे आणि त्या गटात आता मातोश्रीवर जे गोलगोल फिरतात, मातोश्रीच्या गोलगोल फिरतात तेवढ्यांना पदं वाटप केलं आहे. त्यांची आता मराठवाड्यात काही राहिलं नाही आहे, विदर्भात तर बिलकुलच नाही आहे, उत्तर महाराष्ट्रात कोणी पाय ठेवू देत नाही आहे आणि पश्चिम महाराष्ट्र आहेत काहीच नसल्यासारखं आहे. त्यामुळं पदं वाटतील कोणाला? काय असेल तर वाटेल ना. आज मी साध्या किसान मोर्चाची आता पदं वाटणी केली. 750 लोकांना पदाधिकारी झाले एका मोर्चामध्ये, किसान मोर्चामध्ये. एक ओबीसी मोर्चाची बैठक सुरू आहे, 450 पदाधिकारी सकाळपासून आले आहेत. त्यामुळं त्यांचा पक्ष आता किंचित झाला आहे आणि किंचित पक्षामध्ये किंचितच पदाधिकारी होणार आहे आणि तेही किंचित कुठले असणार तर त्यांच्या मातोश्रीच्या गोलगोल फिरणारेच लोक असणार, एवढंच मला वाटतं. हिंदीमध्ये 2 प्रश्न आहे की सर, ये ज्या प्रकार से आरक्षण को लेकर जिस तरह से बात हो रही है, विजय वडेट्टीवार ने कहा कि ओबीसी का भी बड़ा मोर्चा निकलेगा, यहाँ पे आप मराठा को आरक्षण देने की बात कर रहे हैं, फिर बीच में मुस्लिम आरक्षण को लेकर भी कई सारी बातें हो रही हैं. तो आखिर आरक्षण की ये राजनीति किस दिशा में जा रही है? हर पक्ष के लोग अलग अलग बातें कर रहे हैं. साथ ही कांग्रेस में भी 2 पक्ष देखने मिले. नाना पटोले ने अलग बैठक ली और विजय वडेट्टीवार ने एक अलग बैठक ली. देखिए, महाराष्ट्र में पिछले महीने में जो एक बैठक हुई, जो माननीय हमारे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे ने, अजीत दादा और देवेंद्र जी ने ली है, उस बैठक में सारे पार्टी के लोगों को बुलाया गया था. उसमें सीधा सीधा निर्णय हुआ है, सीधी सीधी बात की सभी पार्टियों ने. महाराष्ट्र की 13 करोड़ जनता की सारी पार्टियों ने कहा है कि मराठा समाज को आरक्षण देना चाहिए. हमारी भी डिमांड है, भारतीय जनता पार्टी के मराठा समाज को आरक्षण मिलना चाहिए, लेकिन सबने ये कहा है कि ओबीसी या कोई भी समाज का आरक्षण कम नहीं होना चाहिए. और रह गई बात मराठा समाज की, तो मराठा समाज को आरक्षण देने का काम माननीय देवेंद्र जी ने पूरी तरह से किया. मुख्यमंत्री रहते समय, मैं मंत्री वो समय था, पूरी कैबिनेट में निर्णय किया, विधानमंडल में पारित किया गया, हाईकोर्ट में हुआ, सुप्रीम कोर्ट में हुआ. लेकिन जब ये उद्धव ठाकरे सरकार आई, उन्होंने बंटाधार कर दिया. अब दोबारा लगता है मराठा समाज को कि अब हमको न्याय कौन दे सकती थी, ये सरकार दे सकती है. इसलिए लोग फिर एक बार सरकार के सामने ये विषय लेकर आए हैं कि हमारे समाज को आरक्षण मिलना चाहिए. सर, आखिरी सवाल, उद्धव ठाकरे ने कहा जब बीजेपी पाकिस्तान की टीम का स्वागत कर सकती है तो हम समाजवादी जनता पार्टी के साथ क्यों नहीं जा सकते? इस तरह की बात. देखिए, उद्धव ठाकरे जी को सवाल है, उन्होंने 28 पार्टी के साथ युति की है. उनमें से एक उदयनिधि कहते हैं, चेन्नई के स्टालिन के पुत्र है उदयनिधि, वो कहते हैं कि हमारी 28 पार्टी की सरकार आएगी, हम मोदी जी को हराएंगे और हमारी सरकार आने के बाद पहला हम काम करेंगे, हम जो 28 लोग आए एक साथ, हिंदू संस्कृति को हम नष्ट करेंगे इस देश से. अब समाजवादी पार्टी का जो एजेंडा है, समाजवादी पार्टी का जो निर्माण का एजेंडा है, वो क्या है, वो किसके खिलाफ है? समाजवादी पार्टी का कंप्लीटली आपने देखा होगा, उनका जो घटना बनी है वो क्या है, वो पूरी तरह से जो विचार है हिंदू हृदय सम्राट बाला साहब ठाकरे जी के विचार है. हिंदू हृदय सम्राट बाला साहब ठाकरे जी के विचार के ऊपर जो शिवसेना या उद्धव ठाकरे जी नाम लेकर अभी प्रवास कर रहे हैं या पार्टी चला रहे हैं, उद्धव ठाकरे जी को मेरा सवाल है, कभी उन्होंने समाजवादी पार्टी की घटना देखी है क्या, किस आधार पे पार्टी बनी है, और वो स्वर्गीय हिंदू हृदय सम्राट बाला साहब ठाकरे जी को मान्य था क्या? अगर मान्य नहीं था समाजवादी पार्टी का विचार और आज उद्धव ठाकरे उनको गले से गले लगा रहे, इसका मतलब उद्धव ठाकरे को लगता है हिंदू वोट हमको मिलेंगे नहीं, मराठी वोट मिलेंगे नहीं, इसलिए समाजवादी पार्टी का विचार लेकर वो आगे जाना चाहते हैं. लाल मातीतली कुस्ती म्हणजे